पुण्याच्या दौंडमधील हिंदू विराट सभेदरम्यान कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य. डॉक्टर डिलिव्हरी जिहाद करत असल्याचा कालीचरण महाराजांचा आरोप. हिंदूंमध्ये सिझरियन केस जास्त, मग मुस्लिमांच्या बाबतीत का नाही? कालीचरण महाराजांचं वादग्रस्त विधान. टीसीएस प्रकरणातील निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. नाशिक रोड न्यायालयाचा निर्णय. एसआयटीकडून निदा खानच्या अटकेसाठी हालचालींना वेग. निदा खान फरार. कलिंगड खाल्यानंतर एकाच कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मोठा सस्पेन्स. डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडामध्ये विष मिसळल्याचा तज्ज्ञांना संशय. कलिंगडामध्ये विष कुणी मिसळलं? डोकाडिया कुटुंबाची हत्या की आत्महत्या याची चर्चा. कलिंगड खाल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी एफडीएचा खुलासा. तपासणीच्या वेळेला कलिंगडमध्ये कोणती भेसळ आढळली नाही, तर हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर मुंबईतील पायधुनी भेंडी बाजारातून कलिंगड गायब. परिसरातील कोणत्याही फळांच्या दुकानामध्ये सध्या कलिंगड उपलब्ध नाही. देशामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर यापुढे तुमच्या मोबाईलवर सायरन वाजणार. आपत्कालीन सायरन वाजवण्याची आज देशभरातील सर्व मोबाईलवर ट्रायल संपन्न. बीडच्या नेकनूरमधील 2 गटातील राड्यावर मनोज जरांगेंचं सूचक वक्तव्य. आमच्यावर केस झाल्यानं काही फरक पडणार नाही, मात्र 2-4 लोकांसाठी सर्वांना यात दोषी ठरू नये. जरांगेंची प्रतिक्रिया. नेकनूरमध्ये अखंड हरिराम सप्ताहाच्या सांगतेवेळी 2 गटामध्ये राडा झाला होता. पुरंदर तालुक्यामधल्या बेलसर शिवमंदिराची सुप्रिया सुळेंकडून पाहणी. ऐतिहासिक ठेवा संवर्धनासाठी भरीव मदत करणार. खासदार सुप्रिया सुळेंचं आश्वासन. बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो व्हायरल. बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता. गुन्हेगारीनं महाराष्ट्र हादरला. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुणे पुन्हा हादरलं. खेडच्या खालुंब्रेमध्ये 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या. नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात. आरोपी 16 वर्षीय असून मूळ बिहारचा असल्याची माहिती. देशामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमतीही 50 रुपयांची वाढ होणार. सूत्रांची माहिती. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 993 रुपयांची वाढ. छोटे व्यावसायिक संकटात सापडले. गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाल्यानं व्यवसाय चालवणं कठीण. छोट्या हॉटेल व्यावसायिकांची प्रतिक्रिया. इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका. विमानांच्या 100 फेऱ्या कमी करणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा एअर इंडियाचा निर्णय. 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय चढ उतार. 60 दिवस लष्करी संघर्ष आणि होर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चामध्ये मोठी वाढ. मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार. सूत्रांची माहिती. अकोल्यामध्ये बेकायदेशीररित्या व्यावसायिक गॅस भरतानाचा व्हिडिओ समोर. घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरल्याचा प्रकार. व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्यानं अवैध गॅस भरणा. अकोल्यामधील काही हॉटेलमध्ये प्रकार घडत असल्याचं समोर. पश्चिम बंगालमध्ये 15 केंद्रांवर आज फेरमतदान. ईव्हीएमशी छेडछाड केल्याच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय. डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम मतदारसंघामध्ये पुन्हा मतदान. जम्मू श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू. वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला चालना मिळणार. उत्तर प्रदेशमधील बांदा शहर जगातील सर्वात उष्ण शहर. 47.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद. मागील 5 दिवसांपासून बांदा शहरामध्ये सर्वाधिक तापमान.